आणि अश्विन इंटरव्ह्यूचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा आपण पाहतोय या आदेश पाटील साहेब आणि त्यांचा युतीची सन्मान इथे केला जात आहे. आपण जो टॉस बॉक्स पाहतोय तो टॉस बॉक्स देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केला गेला हे आपण पाहू शकता. मेगा सत्कार शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जातोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला नाणेफेक कक्ष देखील स्पॉन्सर केला गेलेला आहे. गौती ओली पक्ष आपण सामना पद्धती चौथा मानकुल या दोन संघामध्ये जयेश पाटील आणि या मोनीशी जोडी मैदानामध्ये तर गोलंदाजाला सुरुवात करेल गोलंदाज वैभव माले. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक घालण्याची जबाबदारी नक्कीच त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. वैभव माले सामोरे फलंदाज वंडर भिवंडे जयेश पाटील जेपी. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथं मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता मिस की हुक फटका होता खरं तर सेमी लँडिंग होते. एक चोटी धाव फलंदाज जयेश पाटील पूर्ण करतोय. जयेश पाटील ऑफ द मार्क. गावती ओवळी संघाचा अकाउंट ओपन होतोय एका धावाने. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी सामनाकारी फलंदाज मोनित जोशी. इथे मात्र स्ट्रेटॉयचा फटका स्वतःच्या फॉल्टरमध्ये चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते. दोन्ही नामांकित संघ आहेत, दोन्ही तगडे संघ आहेत. आपण पाहतो दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे आणि एक चांगली लढत नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. सामना क्रमांक 4 आपण पाहतो आजच्या दिवसामधील हो करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय दिशा भरकटोय गोलंदाज 45 वाट अव्वंतर धावेचं देखील इथं खातं उघडलं जाते. संघाची धावसंख्या 2. भक्तिधाम मास्पोर्ट्स डुंगे आयोजित जिशे मान्यप्राप्त स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील समुद्र चषक डुंगे 2024 मित्रांनो आपण पाहत आहोत. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर दांडी गोल. पहिला हात बसतोय मोनित जोशीच्या रूपाने गावदी ओवळी या संघाला. या आपण पाहू शकता परफेक्ट यॉर्कर आणि म्हणूनच वीरेंद्र सहवागने समालोचन करताना म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींचा सन्मान केला जातोय. पहिलं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. इथे मात्र दोन अँगलमध्ये दाखवलं जाते. काय टेलिकास्ट नक्कीच आपण पाहतोय. रुपेश ठाकरे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि दोन अँगलमध्ये नक्कीच दाखवलं गेलं होतं. तसं या यॉर्करला क्रिकेटचं कॅन्सर देखील म्हटलं जात आहे. पहिला हात बसतोय गावती ओली संघाला मोनित जोशीच्या रूपाने. न्यू बॅटर इस्ट्रेक्षिक बॅटर आपण पाहतोय. आता मात्र इस्ट्रेक्षिक फलंदाज विकेट किपर बॅटर सुरेश थले. मजबूत देहयष्टी याने मजबूत फटके खेळण्या देखील नक्कीच हा फलंदाज माहीर आहे. मात्र दोन या धावसंग्रह पहिला फलंदाज बाद झालेला आहेत. मोनिश जोशीला खातं उघडण्याची देखील संधी मिळाली नाही. वैभव माली या विकेटचं खुराक प्राप्त करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला भेरकावून दिलेला आहे. सुरज थले बल्ले बल्ले चेंडू जातोय सीमा पार साधावसाठी षटकार. मी आल्याला उल्लेख केला होता की नक्कीच मजबूत देहष्टी आणि मजबूत फटके मोठे फटके खेळण्यात हा फलंदाज माहीर आहे आणि त्यांनी हे दाखवून देखील दिले. हवाई फायर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिलाच चेंडू खेळताना सीमाच्या बाहेर. धावसंख्या 8 वर पोहोचते. विकेट आणि त्यानंतर हा षटकार. यावेळी लॉप केले चेंडूला अपडेट फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. एक तुमारी कामारी असं चित्र पाहायला मिळतंय या षटकामध्ये.
विकेट त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेट आपण पाहतोय. या नवी बॅटर पवन पाटील आता मात्र मैदानामध्ये येतोय. दोन फलंदाज बाद झालेत. सूरज सल्यानी षटकारांनी आपल्या डावाची सुरुवात केली होती, मात्र आपल्या इनिंगचं रूपांतर मोठ्या इनिंगमध्ये त्याला करता आलेलं नाही. 2 बाद 8 अशी धावसंख्या सध्या पाहतोय गावदेव ओवळे या संघाची. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वडघर विपक्ष जे सोनाई वडनगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघनायक आपण आला असाल तर लगेच रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. गावदेव वडघर संघनायक आणि जे सोनाई वडनगर संघाचा संघनायक. इथे पोहोचले चेंडूला विनीत चेंडू खाली, मात्र इथे आपण पाहतोय स्लॉफी वर्क, मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केले आहेत फलंदाजाने. ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल आणि पेनल्टी कदाचित चेंडूंचे देखील असू शकते. गावदेव वडघर आणि जय सोनवाई वडनगर, कारण हे आपण पाहतोय की याच पंचकृषीमधील संघ आहेत. कदाचित आपला सामना देखील कमी षटकांचा खेळवला जाईल. वडघर संघनायक आणि वडनगर संघनायक या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. आपण जेवढं लेट रिपोर्ट कराल तेवढे आपल्याला कमी षटकांचे सामने खेळायला मिळतील. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10 धावा पहिल्या षटकात समाप्त, आणि पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटाचा वेळ खर्च केलेले आहेत. मात्र लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील सर देखील हाच इशारा करत आहेत की आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. गोलंदाज ऋषी भैर गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिलं षटक हाताला गेलेलं आहे वैभव मालीच्या रूपाने. ज्या षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या त्या 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. अजय सोनवणे वडनगर संघाचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गावदेव वडघर संघनायक आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. इथे मात्र कॉफी बुक स्टाईलने केवळ चेंडू ढकलला गेलेला आहे. पुश करोर खुश रहो. धावसंख्या सिंगल वाढून होते. धावपलीकडे 11 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर आपण पाहतोय गावदेव ओळी संघ प्रथम फलंदाजी करताना. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज ऋषी भोईर, तर सामना करेल फलंदाज पवन पाटील. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर बॅकफुटला जाऊन हा फटका केलेला होता. थोडीसं मिसफिलला नक्कीच आज विनीत माली थोडासा संघर्ष करताना फिल्डिंगमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावीने धावसंख्या 13वर पोहोचते. 13 धावा 2 बाद दुसरा षटकाचा खेळ सुरू असताना. ऋषी भोईर राईट मोर द स्टंप. इथे मात्र पेट होतोय. एक्स्ट्रेक्षक 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. पंचांचा देखील नो बॉलचा इशारा होतोय. 1+1 अशाप्रकारे 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. दरम्यान सचिन भगत साहेबांचे ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. ऋषी भोईर रिव्हर्स फटका आणि चेंडू निघून जातो या बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आमच्या VIP डायजवर आगमन होते या सचिन भगत साहेबांचा. सचिन भगत साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षक कक्ष नक्कीच आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. स्वर्गीय नामदेव नारायण भगत यांच्या स्मरणार्थ श्री सचिन नामदेव भगत साहेबांकडून आणि त्यांचं इथे आगमन झालं आमच्या VIP डायजवर. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सचिन नामदेव भगत साहेब. आपल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहतोय ओवळी विपक्ष मानकुल या 2 संघामध्ये.
दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऋषी दुसऱ्या षटकात आलतोय तर सामनावीर फलंदाज पवन पाटील. इथे इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, खरं तर सफल होऊन फायनल ग्रीझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव लेगबाजच्या रूपाने पूर्ण करतात फलंदाज. गुंजन नव्याचे प्रोप्रायटर विशाल म्हात्रे साहेब देखील त्यांच्या समवेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण व्हीआयपी डायझर हे मान्यवर पाहतोय. त्यांच्या समवेत महेश म्हात्रे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुरेख फटका आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सचिन भगत साहेबांचा नक्कीच विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. संघाची धावसंख्या आपण बघतोय 23, ज्यांच्या माध्यमातून भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे संघाच्या स्पर्धेसाठी ह्या मैदानाची व्यवस्था नक्कीच त्यांनी केलेली आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. धावसंख्या 23, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपैकी झलकले गेले आहेत. दरम्यान भिनार गावचे समाजसेवक रमेश भोईर साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा झालेल्या आहेत. धन्यवाद रमेश भोईर साहेब, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विनीत माली गोलंदाजी मार्कवर सामनाकारी फलंदाज पवन पाटील. लॉर्ड फुलटा चेंडू इथे मात्र लॉप केले चेंडूला लॉफ्टेड फटका, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत. एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. फलंदाज बाद आहे. नक्कीच आपण पाहतोय या दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र पवन पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये प्रयत्न आणि न्यू बॅटर ज्याने जय काबराव वेले संघाविरुद्ध घनघनाती फलंदाजी केली होती हिटमॅन ऑफ ओली, आता मात्र सुशांत पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. तर सामनाकारी फलंदाज वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील. विनीत माली तो जयेश पाटील चांगला बॅटल असं ते मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय या सीमा पार बॅकवर्ड स्कोलेच्या वरून. वंडरबॉय भिवंडी जयेश पाटीलच्या बॅटमधून वंडरफुल सिक्सर. धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावपैकी 30 धावा. पुढील चेंडू सामना करेल पुन्हा एकदा जयेश पाटील. यावेळी फाईन खेळलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 10 का दम दाखवताना आपण बघतोय ओली आचार्य वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील. आणि चौकारीन संघाच्या धावसंख्येला देखील येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावपैकी 34 धावा. 34 आपण पाहतोय 34 धावा धावपैकी झलकल्या गेलेल्या आहेत. जयेश पाटील यांनी आपला गेअर चेंज केला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वडनगर विपक्ष वडगर अर्थात जय सोनावी वडनगर विरुद्ध गावदेव वडघर या दोन संघामध्ये आडोस पडोस की लढाई आपण पुढील सामन्यामध्ये पाहणार होतो. एका बाजूला गावदेव वडघर तर दुसऱ्या बाजूला जय सोनावी वडनगर. पुढील सामना या दोन संघामध्ये पाहायला मिळाला आणि दोन्ही या संघ तगडे संघ आहेत. बिग मॅच यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहायला विसरू नका वडघर विरुद्ध वडनगर हा सामना.
विनीत माली गोलंदाजी ट्रॅकवर सामोरे जाईल फलंदाज जयेश पाटील. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न, पंचाचा बुडा आकाशाकडे आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद 5च्या रूपाने LBW. जयेश पाटील बाद होण्यापूर्वी ज्याने 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये एक षटकार एक चौकाराचा देखील समावेश आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत गावदेव ओवळे या संघाचे. न्यू बॅटर सुधाकर पाटील आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वडघर विरुद्ध जय सोनई वडनगर या दोन संघामध्ये. इनिंग ब्रेकमध्ये आमच्या अश्विनी इंडोपाजीच्या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. टॉस बॉक्सचे स्पॉन्सर नक्कीच आदेश पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केला गेलेला आहे. अश्विनी इंडोपाजीचा टॉस बॉक्स आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 35 धावा 35. हा सामना समाप्त झाल्यानंतर वंडरवेब भिवंडी जयेश पाटील यांना देखील आमच्या व्यायप्राईजवर आयोजन कमिटीकडून इन्व्हाइट केलं जाईल. एक असा खेळाडू ज्याने सर्वप्रथम भिवंडीचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अपील आणि या पंचाने अपील उचलून धरलेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतो इथे मात्र गावदेव ओवळे या संघाचा. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर गावदेव ओवळे संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड पाहायला मिळते ती 35 धाव. तर या षटकानंतर टॉस देखील केला जाईल. गावदेव वडघर विपक्ष जय सोनई वडनगर या दोन मातबर संघामधील पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान व्हीआयपी राईजवर आगमन झालेलं आहे आमच्या आधारस्तंभ ज्यांच्या पिताश्रींच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नंदेशजी पाटील साहेबांचं त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देखील आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ नक्कीच हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ येतोय गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर सामोरे जाईल फलंदाज सुधाकर जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. नॉस्ट एकला आपण बघतोय आयुष. सौरभ भोईर गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील हा पहिला चेंडू. दरम्यान सचिन भगत साहेबांचं देखील आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. लॉर्ड फिल्डर चेंडू, हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मात्र फक्त एकच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 36 धावा 36. चौथावा मानकुली संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि या चौथावा मानकुली संघाचा मेगावन आपल्याला पाहायला मिळेल 19 ते 22 डिसेंबर पाहायला विसरू नका. गावदेव वडघर संघाने जित पाटील आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे, टॉससाठी संपर्क साधायचा आहे कारण जय सोनई वडनगर संघाच्या संघाने किती आलेले आहेत. सौरभ भोईर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेले आहे. तर सामना करेल आयुष्य डावखुरा फलंदाज गावदेव ओवळे संघाकडून. 36 धावा धावफलक झाल्या गेल्या तर 5 फलंदाज बाद, निम्मा संघ घरात. इथे मध्ये स्टेप मध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण संदीप पाटील सर पाहतोय, मॅन फ्रॉम जुना अंदुरकी. तर स्केलेकचे पंच निकलेश बजाके सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, मॅन फ्रॉम पिंपळघर.
सौरभ भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा आयुष. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. कुठल्याच स्पॉटवर चेंडू फेस झाला होता. या षटकामधील अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगले गोलंदाज आपण पाहतो, युवा गोलंदाज आहे सौरभ भोईर. चौथ्या मानकुली संघाची चांगली कामगिरी नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स केला होता. मात्र हे विसरून चालणार नाही, गावठी ओली संघाने देखील चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. इथे मात्र वेगवान चेंडू दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज पंचांचा वाईट, आणि हा चेंडू मात्र गोलंदाज सौरभ भोईरला पुन्हा हाता लावावा लागेल. धावसंख्या 37. वडगर संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. वडगर संघ नायकाचं देखील आगमन झालेलं आहे. इथे मात्र लेफ्ट स्वीप, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, या स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला झेल, आणि इथे मात्र समाप्त होते आणखीन एक फलंदाजाचा खेळ. आयुष्याची केली संपुष्टात. न्यू बॅटर साहिल जोशी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 6 फलंदाज बाद झाले आहेत गावठी ओली संघाची धावसंख्या 37. लॉस फॉर द 6 विकेट, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. एवढंच षटक मार्गस्थ आहे. जयेश पाटील गाठून सुरुवात चांगली झाली होती, मात्र आपण पाहतोय त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही. 14 धावांची एक मिनी इनिंग आपण त्याच्या माध्यमातून पाहिली होती. सौरभ भोईरा यावेळी सामना करेल फलंदाज साहिल. प्लेअर मेस अंधधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर, धावपलेकर 37. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वडघर विपक्ष जय सोनई वडोनगर या दोन संघामध्ये. या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच आपण अश्विनी एंटरप्राइजेस टॉस बॉक्समध्ये टॉस देखील करणार आहोत. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय नक्कीच आपल्या संघासाठी. तब्बल 5 धावा सेव्ह करताना, 5 धावांचं संरक्षण करताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे धीरज मालीकडून. क्या बात आहे. फक्त एकच धाव आपल्याला जोडले जाईल आणि संघाची धावसंख्या 38 धावा, 38. सौरभ भोईर इथे या फटका फसलेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विनीत माली सेफ हँड, आणि इथे मात्र फलंदाज जावे लागेल तंबूच्या असलेला. तर निर्धारित 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये गावदेव ओली संघाने धावपले धावा जोडलेल्या आहेत त्या 38 आणि 39 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलेलं आहे. तर ओली आपण टॉस करूया. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. खेळणारे संघ गावदेव वडघर विपक्ष जय सोनोई वडोनगर. आणि टॉससाठी विनंती करेन व्यापीठाचा विराजमान मान्यवर सचिन भगत साहेब, विशाल पाटील साहेब, विशाल म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समेत महेश म्हात्रे साहेबांना की आपण या आपल्या सुभाषते या आदेश पाटील स्पॉन्सर अश्विनी एंटरप्राइजेस टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. परेशजी म्हात्रे नक्कीच जॉईन होत आहेत. आमच्या मान्यवरांचे सुभाष या टॉस आपण टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. वडघर विपक्ष वडोनगर आडोस पडोस की लढाई पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र शेजारी शेजारी आपण पाहतोय कधी कधी पक्के वैरी देखील असतात. एका बाजूला आपण पाहतो अश्विनी एंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डोंगे. अश्विनी एंटरप्राइजेसचा कॉल आहे वडगर संघाचा आणि अश्विनी एंटरप्राइजेस आलेला आहे. तर आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देखील आमच्या मान्यवरांच्याकडून दिलं जाते. आपण व्यापीठाची सोडवायची आहे.
गावदेवी वडगर संघाने का टॉस आपण जिंकल्या. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेले आहे भक्तिधाम स्पर्ट डुंगे आयोजित सुरके मारुती शेठ पाटील स्मृती चषकाचं, या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. इथं खेळण्याची आम्हाला संधी दिली त्यांचा आभार. चार षटकांचा सामना आहे ज्यामध्ये पहिले षटक पॉवर प्लेचा असणार. तर टॉस आपण जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोरील संघ वडनगर संघ हा देखील एक मजबूत संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावा थांबवण्याचा आपण प्रयत्न कराल? कमीत कमी धावण्याचं. आणि कोणते असे अट्रमकार गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? जी दर्शन, रोहित. ॲज अ कॅप्टन तुझा रोल संघामध्ये काय असेल? बॉलिंग. बॉलिंग क्या बात आहे. बॉलर परेश, टॉस आपण गमले. सर्वप्रथम नक्कीच हे जे आयोजन केलेलं आहे भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम, या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. प्रथमतः सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन मानतो की आम्हाला खेळायला संधी दिली. टॉस तू गमावला. टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. टॉस तू जर जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असं. मात्र आता फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी काही टार्गेट तुझ्या मनामध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? असं काही टार्गेट नाही आहे, पण जेवढे खेळाडूंना चान्स द्यावी त्यावेळी 100% देण्याचा प्रयत्न करावा टीमसाठी. वडनगर संघाचं यावर्षी प्रदर्शन कसं राहिलं आणि त्या प्रदर्शनावर तू नक्कीच समाधानी आहेस का? क्रिकेट आहे, अप अँड डाऊन होत राहते, पण बोलतात ना नेवर गिव्ह अप, लढत राहा. क्या बात आहे. नक्कीच आपल्या संघाला देखील आधी मी तर टॉस गेलं आहे. टॉस जिंकलाय. गावदेवी वडगर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सर आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू विशाल पाटील. शुभ सन्मान आपण करूया. आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय परेशजी म्हात्रे दादांचा आपण सन्मान करूया. आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेली आहे. तुषार दादांच्या शुभ हस्ते परेशजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया. आज अगदी वेळात वेळ काढून साहेबांनी या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित विशालजी म्हात्रे देखील दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. विशालजी म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जाईल. आज त्यांची देखील आवर्जून उपस्थिती या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तुषार दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित सचिनजी भगत देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सचिन दादा भगत साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा तुषार दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सचिन दादा भगत दादांचा सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रेक्षक गॅलरी देखील पुरस्कृत झालेली आहे आणि दादांचा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. आणि तसेच आदरणीय स्वप्नील दादा भगत साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी तुषार दादांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते स्वप्नील दादांचा शुभ सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला स्पर्धेमध्ये मोलाचे सहकार्य लाभलं आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. सचिन दादा भगत साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी साहेबांना विनंती करतो आपण पुढे यायचं. आपलं स्वागत सन्मान सचिन दादा पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी तुषार दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे.
त्यानंतर आपण जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. धावफलक सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर जे आहे 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बट हा फटका ऑन द राईज, इनफिल्डला क्लिअर केलंय. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर पाठलाग करतात, बट बॉल निघून जातोय कव्हर क्षेत्र पलीकडे. पगला चौकार बॅटर वैभव माळीचा बॅटमधनं. चौकार येतो धावफलक 7 वरती. बट हा फटका पुलचा, फुल अँड पॉवरफुल. आज वैभवला थांबवणं प्रत्येकी गोलंदाजी क्रमासाठी अवघड झालं. मागील सामन्यामध्ये देखील 30 धावा बनवला होता आणि या सामन्यामध्ये देखील मागील सामना जिथनं सोडला होता तिथनं या सामन्याला देखील त्याने सुरुवात केली आहे. षटकार. थँक्यू डीजे. बघा आज ज्याप्रमाणे संपूर्ण चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली संघ खेळतोय, जबरदस्त खेळ, त्यांची गोलंदाजी, त्यांचे बॅटिंग आणि स्पेशली वैभव माळी. आणि हा खेळाडू जेव्हाही खेळतो ना, मी नेहमी त्याच्यासाठी म्हणत असतो की सिंगल हँडेडली मॅच जिंकून देण्याची क्षमता हा फलंदाज ठेवतोय. आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये फक्त आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. हा बॉल देखील 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. थँक्यू डीजे. अशा प्रकारे खेळ देखील इथे समाप्त झाला. पगल्या षटकाचा चेक केलं जाते. बॉल येस 1 बाउन्सच गेला, 4च मिळतील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पगल्या षटकाचा. पगला षटकाच्या अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचलाय 17 वरती. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूंवरती आता 22 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 22 बनवायच्या आहेत. सेकंड ओव्हर. गोलंदाज अजय पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. 18 मध्ये आता 22 डिफेंड करायचं आहेत. आणि त्यामध्ये जर आपण विचार केला ज्याप्रमाणे वैभव खेळतोय, हे कार्य आता फारच अवघड झालंय टीम ओळीसाठी. कारण बघा 39 जर डिफेंड करायचा होता तर कुठे ना कुठे महत्त्वाचं काय होतं की तुम्हाला पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यायच्या होत्या. 1 ते 2 विकेट, स्पेशली वैभवची विकेट लवकर काढायची होती. बट तसं काही झालं नाही. बट तास पलीकडे जर आपण पाहिलं तर इथे एक एक्सप्लोसिव्ह स्टार्ट वन्स अगेन मिळवून दिलाय वैभव माळीने आपल्या संघाला. अजय तयार होतोय सेकंड ओव्हरमध्ये. आता 18 मध्ये 22 धावांची आवश्यकता असेल टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीला. 18 मध्ये 22 बनवायचे आहेत. अजय सेकंड ओव्हर, ओव्हर द विकेट. पगलाच बॉल फार दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि दिशा खराब आहे. दिशा खराब नव्हे तर पिचिंग खराब आहे असंच म्हणावं लागेल. कारण विकेटच्या बाहेर हा बॉल पिच झाला आणि ते अंपायर्सने सांगितलं आणि इशारा देखील आला की हा नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल. आता फ्री हिट. ओळी संघ या सामन्यामध्ये फार स्ट्रगल करताना आपल्याला दिसतो. बॅकफूट वरती आहे. 18 मध्ये अजून देखील जर आपण पाहिलं गेलं तर 21 धावांची आवश्यकता इथनं आहे. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल हेलिकॉप्टर उडवला. फिल्डर लॉंग ऑनला आहेत बट फिल्डिंग इथे चांगली राहिली. इन बिटवीन एक सिंगल रन इथे पूर्ण केली जाईल. बघा एकंदरीत आपण आनंद घेतो स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती शासकाचा. आणि दुसऱ्या बाजूने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये BGT 3rd टेस्ट सुरू आहे. आजचा 4था दिवस आणि फॉलो ऑन वाचवण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पण क्रिकेटचा खेळ असाच आहे मित्रांनो की एखादं पर्व तुम्ही गाजवाल, एखादं वर्ष तुम्ही गाजवाल, बट या खेळामध्ये ना चढ उतर येतच राहते. त्या अनुषंगाने संयम, सातत्य या शब्दांना नेहमीच फार मोठा महत्त्व राहिला क्रिकेटमध्ये. आणि सराव या शब्दाला तर फार मोठी व्हॅल्यू आहे की विदाऊट सराव तुम्ही काहीच करू शकत नाही. बट या मॅचमध्ये आता आणखीन संघर्ष ओळी संघाचा कितपत कायम राहील की वैभव माळी इथं आपल्याला सामना लवकर समाप्त करताना दिसेल, या देखील गोष्टी आहेत.
स्लॉक स्वीप खेळायचं होतं, बॉल मागे चाललाय, बॅटचा संपर्क आलाय की नाही? यस, बॅटचा संपर्क आला. एक सिंगल रन प्रमाणे इथे मिळेल धावफलक या एका धावेच्या मदतीने. आता स्कोर कार्ड पुढे जातो. 20 धावा धावफलकावरती असून देखील 19 धावांची आवश्यकता. धावफलक 20 वरती 19 धावांची आवश्यकता. आजचा फायनल डे आहे या स्पर्धेचा, म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला हे देखील उत्तर आज मिळेल या स्पर्धेवरती नाव कोण करणार आहे. बघा, ऋतिक देखील एक चांगला बॅटर आहे. फर्स्ट मॅचमध्ये देखील त्याचे असेच प्रयत्न होते की मोठे फटके खेळायचे आहेत, बट पहिल्या मॅचमध्ये देखील अपयशी राहिला. आतापर्यंत देखील बघा या सामन्यामध्ये देखील त्याने 4 चेंडूंचा खेळ केला, बट अजून देखील एकही बाउंड्री आली नाही आहे. बट महत्त्वाची गोष्ट काय की टीम मानकोली या मॅचमध्ये पुढे आहे. समीकरण तितकं अवघड राहिलं नाही आहे. धावफलक 21 म्हणजे अजून देखील 18 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये 15. अजून देखील बघा फिल्डिंगमध्ये ज्याप्रमाणे चेंजेस आणले जातात, ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज ओवळी संघाचा पाहायला मिळतो, हार तर मानली नाही अजून, प्रयत्न त्यांचे देखील सुरू आहेत. आणि हाच तर ॲटिट्यूड अप्रोच ॲज अ प्लेअर ॲज अ टीम असायला हवाय. फुल लेन टाकलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित आणि जर आपण इथे पाकलं तर झाली मिस्टेक. बॉल गेला लॉंग ऑनच्या फिल्डरला भेदत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. थँक्यू डीजर. तसेच शुभम दादा पाटील दादांचं देखील आगमन. बट सुशांत हे काय केलं? ही कॅच पकडायला हवी होती. रिप्लेमध्ये आम्ही पाहिलं त्यानंतर ही गोष्ट आम्हाला क्लिअर झाली की ही झेल इतकी अवघड नव्हती, पकडायला हवी होती. आणि या परिस्थितीमध्ये जर वैभवची विकेट मिळाली असती तर एक आउटसाइड चान्स क्रिएट झाला असता की जिथनं ओवली संघ देखील मॅचमध्ये कमबॅक करू शकला असता. बघा, हेच ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे तुम्हाला कॅच करायचे आहेत, जे तुम्हाला तुमच्या संघाच्या बाजूने करायचे आहेत, बट तिथे मिस्टेक. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला आम्हाला कूलर पुरस्कृत झाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. शुभम दादा पाटील दादांचं शुभ आगमन झालं. दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावफलक जर आपण सध्याच्या घडीला इथे पाहिलं तर दरम्यान इथे बॅटर वैभव इथे बाद झाला. कारण बघा, अगदी नावाचा मी उल्लेख देखील करत होतो आणि इन बिटवीन वैभव बाद झाला आणि पकला धक्का देखील लागला. बट या मॅचमध्ये देखील जी जिम्मेदारी वैभववरती होती ती त्याने पार पाडली. वन्स अगेन चांगली बॅटिंग केली. इंडिव्हिज्युअली 22 धावा त्याने बनवला आणि हा पकला धक्का अवघ्या 27 धावांवरती लागला टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीला. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. शेजारी अगेन्स्ट शेजारी अशी लढत पाहायला मिळणार आहे. वडूनवगर त्यांचा अगेन्स्ट टीम खेळणार आहे. टीम गावदेवी स्पोर्ट्स वडघर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि एक जबरदस्त फाईट नक्कीच होईल. त्यात मात्र काही शंका नाही आहे, कारण दोन चांगले संघ आणि जवळचे संघ आहेत आणि जवळचे संघ जेव्हाही एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात तेव्हा त्यांना पाहण्याची खऱ्या अर्थाने एक वेगळीच मजा असते. अपेक्षा करूया की प्रेक्षकांचे मन जिंकणारा सामना यानंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पण सध्या सगळीला चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. आवश्यकता आहे फक्त 12 धावांची. मोहित विनीताला माफी सुद्धा क्रमांक 3 वरती. मागील सामन्यामध्ये मोहितला आपण क्रमांक 3 वरती पाहिलं होतं, बट आता विनीताला पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस होता विनीतसाठी. फ्लिकचा फटका. काउ फेसमध्ये फिल्डर आहेत. सिंगल रन इथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार देखील नाहीये. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर खेळ देखील समाप्त. अवघ्या 2 षटकांच्या खेरेस धावफलक ठीक जाऊन पोहोचलाय. 28 धावा धावफलकावरती म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती आता आवश्यकता आहे 11 धावांची. नेक्स्ट मॅच वडघर संघ इन ॲक्शन मध्ये दिसेल आणि वडघर टीमचा नवीन हत्यार देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसेल. ब्लॅक डायमंड ऑफ वडघर ईशांत पाटील कॅप्टन कूल आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसेल. पाहायला विसरू नका. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये आता 11 धावांची आवश्यकता. पवन आता गोलंदाजी मार्कवरती इथे तयार होतं. बघा, अजून देखील 11 बाकी आहेत, बट माइंडमध्ये हीच गोष्ट चालली असेल की कदाचित
कदाचित लॉंग ऑनला सुशांतने कॅच पकडली असती तर परिस्थिती ही थोडी डिफरंट देखील पाहायला मिळाली असती. कारण मग तिथे कॅचचं महत्त्व तर होतंच, बट 6 धावा देखील गेल्या त्याचं महत्त्व देखील होतं. कारण जेव्हा आपण एखादं कमी टोटल डिफेंड करण्यासाठी उतरतो ना, तेव्हा गोलंदाजांवरती तर जिम्मेदारी आहेच, बट त्या गोलंदाजांना योग्य ती साथ फिल्डर्सला द्यायची आहे, ही देखील गोष्ट महत्त्वाची असते. यावेळेस हॅमर्ड केलं, बॅकफूटवरती जाऊन अपीश खेळले होते. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल इथे मिडल, म्हणजे आता 11 मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. समीकरण देखील जर आपण आता इथे जर उल्लेख केला, आणखीन जर 5 ते 6 धावा असतात तर ही देखील अपेक्षा आपण ठेवू शकलो असतो की इथं देखील एखादी विकेट डॉट बॉल जर आला तर कमबॅक होऊ शकतो. बट अजून देखील बघा, पॉझिटिव्ह वेमध्ये जर विचार केला तर 10 अजून देखील बाकी आहेत. आणि हा खेळच असा आहे की एखादा बघा निवडणुकीचा निकाल आपण प्रेडिक्ट करू शकतो, बट क्रिकेटचा एखादा सामनाचा निकाल आपण कधीच प्रेडिक्ट करू शकत नाही. कारण बहुतांश वेळा असं झालंय की जो संघ अगदी विजयाच्या दाराजवळ उभा आहे ना, त्याला देखील माघार घ्यावा लागला. असं या खेळामध्ये बहुतांश वेळा घडलंय, पण आज ते कार्य घडवून दाखवेल का टीम ओवळी. 11 मध्ये 10 धावांची आवश्यकता. बघा, वेळ जास्त खर्च होतो, त्याच्याकडे देखील थोडं लक्ष असू द्या. अकरा चेंडू शिल्लक, 10 धावांची आवश्यकता. आज भरपूर सारे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत, कारण स्पर्धेचा अंतिम दिवस देखील आहे. धीम्या गतीने टाकलाय ऑन साइडला हा फटका. काऊ फेसमध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. आता 10 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता. मी म्हणेन या क्षणामध्ये जर पवन विनीतला बाद करू शकले अथवा येत्या 4 चेंडूंवरती 1 ते 2 विकेट्स काढू शकले, किंवा मी म्हणेन 4 चेंडूंवरती 2 ते किंवा 3 धावा दिल्या, तर लास्ट ओव्हरमध्ये मे बी 6-7 जर उरतील तर बघा तिथनं देखील लढाई तर केली जाऊ शकते. हा फटका जबरदस्त आणि गॅपमध्ये देखील आहे आणि जेपीला बीट करून हा बॉल निघून जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार येतो. धावफलक आता 34 आणि आता फक्त 5 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत. येणारे 9 चेंडू. 9 मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. नेक्स्ट बॉल. हा स्विच हिटचा फटका. कनेक्शन किती चांगलं पाहावं लागेल आणि दरम्यान अंपायर सिग्नल साठी आपण वेट करूया. हा बॉल एका टप्प्याने गेला. 4 मिळतील म्हणजे आता फक्त एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानखोलीला. आज काय खेळ राहिला, कारण ज्याप्रमाणे आपण पाहिलं की वैभव देखील आज भरपूर चांगल्या टचमध्ये दिसला. विनीतची गोलंदाजी देखील धारदार होत आहे आणि जर असं परफॉर्मन्स होईल तर आजचा दिवस मानकोली संघ आपल्याला कदाचित गाजवताना दिसू शकतो. पण आपण हे देखील विसरू शकत नाहीये की यानंतर आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. वडनवगर त्यांच्या विपक्षामध्ये वडगर. एका धावेची आवश्यकता असताना ऑन दी टोज वरती येऊन हा फटका कळलेत आणि बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर जातो. शॉर्टकार आणि अशा प्रकारे सामना समाप्त. सामना इथे जिंकला चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली टीमने. सो अभिनंदन टीम मानकोली अँड हार्ड लक टीम ओवळी. आणि प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा ठरला ज्याने पहिलं षटक टाकलं, ज्याने 10 धावा खर्च करून 2 विकेट्स काढले आणि त्याचप्रमाणे बॅटिंग करत असताना ज्याने इंडिव्हिज्युअली बनवला 22 धावा, तोच वैभव वाळी ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि त्याचप्रमाणे जज दादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुढील सामन्याला देखील आता इथे सुरुवात होईल आणि विनंती असेल की त्वरित फिल्डिंग सेट करायची आहे टीम वडगर. वंडर बॉब भिवंडी. आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मी नेहमीच उल्लेख करतो की भिवंडी क्रिकेटला जर स्टार्टिंग फेजमध्ये जर एक वेगळी ओळख क्रिकेटिंग जगतामध्ये एक मोठं नाव देण्याचं कार्य जर कोणी केलं तर ते नाव म्हणजे जयेश पाटील. आणि जयेश दादांचा देखील आम्ही सन्मान इथे करणार आहोत. जयेश दादा आपण या लवकर, दादांचा आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो तुषार दादांना की आपल्या शुभ हस्ते जयेश दादांचा सन्मान करायचा आहे. कारण हा चेहरा नेहमीच प्रत्येकाचा आवडता राहिला, कारण ज्याची बॅटिंग पाहणं कालही सर्वांना आवडत होतं ना, आजही सर्वांना आवडतं. आणि त्यांच्यासाठी एक वाक्य आम्ही नेहमीच म्हणतो, टायगर जिंदा आहे. बघा मी म्हणेन कारण वाघ काल देखील वाघच होता आणि आज देखील वाघच आहे. खेळ डे बाय डे आज जर आपण पाहिला तर जेपी
तीच दहशत तोच दरारा आणि या सीझनमध्ये आणखीन चांगला खेळ आपल्याला जयेश पाटील यांचा पाहायला मिळेल हीच खऱ्या अर्थाने एक क्रिकेटिंग फॅन म्हणून आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि प्लेअर ऑफ द मॅच देखील आपण देऊया वैभव आपण या स्टेजवरती. वैभव माळी यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. तसेच अगदी थोडाच वेळात अजिंक्यदादा पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला आपल्याला या स्पर्धेमध्ये बॉल स्पॉन्सर झाले असे अजिंक्यदादा पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थान व्हायचं आहे. आपलं देखील स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष योगदान लाभलं असे सन्माननीय संदेशदाता म्हात्रे साहेब प्रगती कॉलेजचे ते मालक आहेत आणि दादांचं आगमन झालं. दादांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपण प्लेअर ऑफ द मॅच सर्वप्रथम देऊया वैभवला आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी व्यासपीठावरनं विनंती करतो. सचिनदादा भगत साहेबांच्या शुभेच्छा प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया जी ट्रॉफी आम्हाला विनोददादा भगत साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. त्यानंतर संभाजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक देखील आम्हाला पुरस्कृत झालं ते देण्याकरता मी विनंती करतो. विशाल दादांच्या शुभ हस्ते आपण ते कोल्ड्रिंक देऊया. दादांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक द्यायचं. वैभवला वेल प्लेड वैभव आणि